हॅलो सपना, समर्थ, आर्या. आता पुढचा मुद्दा काय आहे आपला? स्वातंत्र्याची प्रेरणा. बरोबर, स्वातंत्र्याची प्रेरणा. स्वातंत्र्याची प्रेरणा. आता त्याच्यात बघा काय सांगितलंय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा त्यामागे हेतू आहे. हॅलो, आवाज येतोय का? हो येतो. बघा, आपला पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. यामध्ये शिवाजी महाराजांनी असं सांगितलं होतं की स्वातंत्र्य म्हणजे काय, तर दुसऱ्या कोणत्या ज्या सत्ता आहे त्यांचं वर्चस्व आपल्यावर नको. दुसऱ्या ज्या मुघल सत्ता होता त्यांचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रात का बरं? तर आपण आपलं स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व असलं पाहिजे, असं या स्वातंत्र्यामागे शिवाजी महाराजांचा उद्देश होता. आता पुढे बघा, दिसतंय का? हो. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा शिवाजी महाराजांना भेटला, त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यांचं म्हणणं होतं, शिवाजी महाराज सांगायचे की दुसऱ्या ज्या सत्ता आहेत त्या कशा आहेत? अन्यायी. त्या मुद्दाम लोकांना खूप त्रास द्यायच्या, त्यांचे घर लुबाडायच्या, लोकांवर अन्याय करायच्या. मग त्या सत्ता नको, त्यांचं वर्चस्व आपण का सहन करायचं? म्हणून आपण आपलं स्वतंत्र राज्य, स्वराज्य स्थापन करायचं, असं त्यांनी लोकांना या स्वातंत्र्याच्या प्रेरणेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलं. नंतर मुघल सत्ता, मुघलांच्या सेवेत असलेला, त्याचं नाव काय दिलंय? मुघलांच्या सेवेत असलेला जो छत्रसाल, हा जो छत्रसाल होता, तो जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी महाराजांनी काय सांगितलं त्याला? आवाज नाही आला समर्थ, आवाज येत नाहीये, परत सांग. हॅलो, स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. व्हेरी गुड. स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्यांनी त्याला दिली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे? महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांच्या कार्याची थोरवी म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काम आहे ते किती चांगलं होतं ते बघूया आपण. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तक सिद्ध करते. परंतु कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. ही त्यांची कृती, हे त्यांचं कार्य युग प्रवर्तक, बदल करणार,
सगळ्या समाजामध्ये लोकांमध्ये बदल घडवून आणणार होतं. आणि एवढंच नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिवाजी महाराजांमध्ये अनेक वेगवेगळे गुण, या गुणांचा समुच्चय आहे. खूप गुण आहेत त्यांच्या. पुढे बघा, महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. काय काय येत होतं त्यांना? शिवाजी महाराज कसे होते? कसे होते शिवाजी? त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. बरोबर. शिवाजी महाराजांना अनेक भाषा, अनेक लिपी पण अवगत होत्या. शिवाय त्यांनी अनेक वेगवेगळ्या विद्या आत्मसात केल्या होत्या. तसं शिवाजी महाराज बुद्धिमान होते. पुढे बघा, दिसतंय? आई वडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार करण्याचे कौशल्य, आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण, एवढे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. बाप रे. एक एक सांगणार, परत एकदा एक एक सांगणार. कोणते कोणते आहे? नेतृत्व. बर, नेतृत्व. अजून? व्यवस्थापन. अजून? द्रष्टेपणा. अजून? राजकीय मुत्सद्देगिरी. अजून? बाकीच्यांनी पण बोला. मुलकी. बर, अजून? लष्करी प्रशासन विषयी प्रभावी धोरण. बरोबर, प्रभावी धोरण. लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण होते. अजून? सत्य आणि ज्ञान यावेळी निष्ठा. सत्य आणि न्याय यावर त्यांची निष्ठा होती. बस, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. ठीक आहे. आता पुढे आर्या, पुढे आर्या. आता पुढचं बघूया. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. स्त्रिया, महिला यांच्या विरुद्ध जर कोणी पुरुषाने किंवा दुसऱ्या कोणी पण अगदी वाईट, अनुचित, चुकीचं वर्तन केलं तर त्याला शिक्षा केली जायची. पुढे बघा, प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. सर्व धर्मातील व्यक्तींप्रमाणे, स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणे परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला त्या काळात विरोध होता. त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता. त्या काळात त्यांनी सिंधुदुर्ग, जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार ठेवला, असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले.
त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिक दृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व दर्शवते. आता बघा, त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांवर कोणी अन्याय केला किंवा अनुचित वर्तन केलं तर त्याला कठोर शिक्षा होणार, कठोर शिक्षा व्हायची. नंतर ते कोणकोणत्या घटकांची काळजी घेत होते, कोणकोणत्या घटकांची काळजी घ्यायचे? हॅलो, शिवाजी महाराज कोणकोणत्या घटकांची काळजी घेत होते? शेतकरी, व्हेरी गुड. सैनिक, व्यापारी. बरोबर, शाबास. शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व वर्गातील घटकांची ते काळजी घेत होते. नंतर कोणाविषयी त्यांनी भेदभाव केला नाही, कोणाविषयी त्यांनी भेदभाव केला नाही. परधर्मातील व्यक्तीविषयी. बरोबर, परधर्मातील व्यक्तींविषयी त्यांनी कधीही भेदभाव न करता त्यांच्याविषयी आदर बाळगला. नंतर जेव्हा त्या काळात असं होतं, एकदा दुसऱ्या धर्मात गेलं, धर्म बदलला, तर त्यांना परत येण्यासाठी लोक नाही म्हणायचे धर्म बदलल्यानंतर. पण अशा काळात हॅलो, येतोय आवाज? हॅलो, त्यांनी स्वधर्मात यायला त्यांना परत संधी दिली, ते स्वधर्मात घेत होते. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचं नातं जोडलं. नंतर शिवाजी महाराजांनी एक समुद्रात किल्ला बांधला. कोणता? कोणता किल्ला बांधला त्यांनी? जलदुर्ग बांधले. बरोबर, जलदुर्ग बांधले. कोणते? कोणता जलदुर्ग बांधला सांगितलं त्यांनी? जलदुर्ग बांधले. बरोबर, कोणते? सिंधुदुर्ग सारखे. सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले. आणि अजून काय केलं? अजून काय केलं? आरमाराची निर्मिती. बरोबर, आरमाराची निर्मिती केली. व्हेरी गुड. त्यानंतर त्यामुळे असे आरमार निर्माण केल्यामुळे समुद्रावर जे परकीय आक्रमण होत होते त्या आक्रमणाच्या विरोधात शिवाजी महाराजांनी केलेली ही एक तयारी होती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःचा वेगवेगळ्या प्रकारे राज्याभिषेक करून घेतला आणि ते अधिकृत राजे बनले. आवाज येतोय का? हो. हा, आता बघा, हे बघा, दिसतंय का? हो. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत तेव्हा सहकार्यांऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. म्हणजे शिवाजी महाराज कधीही कोणतंही संकट आलं, कोणतीही भयानक परिस्थिती आली तरी शिवाजी महाराज फक्त त्यांच्या सहकार्यांना पाठवत नसत, तर सहकार्यांबरोबर ते स्वतः सुद्धा अशा भयानक प्रसंगी, कठीण प्रसंगी त्या प्रसंगांना तोंड देत होते. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते, तर त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. त्याच्यातनं त्यांना स्वराज्यातील लोकांना 2 गुण शिकवायचे होते. कोणत्या 2 गोष्टी शिकवायच्या होत्या? मोठ्या संकटास तयारी आणि धीमापणा सामोरे जाणे.
हा, निर्भयपणे सामोरे जाणे, मोठ्या संकटांना तोंड देणे. अजून अजून काय शिकवायचं होतं त्यांना? एवढे त्यांचे पोटेपणा नव्हते. हा, म्हणजे एवढंच त्यांनी शिकवलं नाही, फक्त संकटांना निर्भयपणे सामोरे जाणे किंवा धैर्यानं तोंड देणं एवढंच नाही, तर त्यांनी अजून काय शिकवलं? नैतिकता. नैतिकता आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता त्यांना जनतेला. येतोय आवाज? हॅलो? हो. बरोबर. बघा पुढे. म्हणूनच महत्वाच्या गोष्टींप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये, या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावरही बंधने घातली होती. म्हणजे सैनिक जरी सैनिक असले तरी सैनिकांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी हक्काने घ्यायची नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्याकडून जबरदस्तीने घ्यायची नाही, असं शिवाजी महाराज सगळ्या सैनिकांना सुद्धा शिकवत होते. येतोय आवाज? हॅलो? आता पुढे बघा, दिसतंय का? हो. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा, असा आदेश होता. काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? हॅलो? शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं? कचरा तिकडे कुठेही न टाकता परसात जाळवा. हा, कचरा इकडे तिकडे कुठेही फेकायचा नाही, तर तो परसामध्ये एकत्र गोळा करून तो जाळायचा. आणि अजून काय सांगितलं? लोखेवर भाजीपाला फेकवावा. हा, राखेवर. ते जाळून झाल्यावर त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा, असा आदेश शिवाजी महाराजांनी काढला होता. पुढे बघा, ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते, तर एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते, अशी त्यांची थोरवी आहे. म्हणजे ते फक्त स्वराज्य स्थापन करणं, प्रदेश जिंकणं एवढंच काम करत नव्हते, तर पाणी, भाजीपाला, जमीन या सगळ्याची काळजी ते घेत होते. आता पुढे बघा, दिसतंय का? हो. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्यांद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची महती कोणी सांगितली? महात्मा ज्योतिराव फुले. व्हेरी गुड. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितली होती. आणि कशी सांगितली? कशी सांगितली? पोवाड्याद्वारे. पोवाड्याद्वारे त्यांनी शिवाजी महाराजांची महती सांगितली. आता पुढे बघा, महात्मा ज्योतिराव फुले इकडे बघा सगळ्यांनी. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा पोवाडा कधी लिहिला होता बरं? कधी केला होता? येतोय आवाज? माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांवर किंवा त्यांची महती सांगायला जो पोवाडा केला होता, तो पोवाडा कधी केला होता? 1869. व्हेरी गुड, शाबास. 1869 मध्ये ज्योतिराव फुले यांनी तो पोवाडा केला होता. आता पुढे बघा, दिसतंय?
हो. अन्य ठिकाणी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज ते आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्य रचना केली. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर कविता लिहिली. महाराजांच्या साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहत. आता 1 मिनिट थांबा. लोकमान्य टिळकांनी काय केलं? लोकमान्य टिळकांनी काय केलं? शिवजयंती उत्सवाच्या स्वरूपात चालू करून त्यांची शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगितली. नंतर लाला लजपतराय यांनी काय केलं? शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक. बरोबर. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. नंतर सुब्रमण्यम भारती यांनी काय केलं? तमिळ काव्याचे हो, तमिळ काव्य केले. ते तमिळ काव्य होते. त्यांनी कवी होते. त्यांनी शिवाजी महाराज आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहे अशी एक काव्य रचना केली. काय केलं? काव्य रचना केली. नंतर रवींद्रनाथ टागोर, विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं? एक कविता लिहिली आहे. बरोबर. एक दीर्घ कविता त्यांनी लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. नंतर सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. काय लिहिलं? सर यदुनाथ सरकार यांनी काय केलंय? कार्याचा गौरव केला. कसा? काय लिहिलं? पण कशात लिहिलं? शिवाजी अँड हिज टाइम्स. शिवाजी आणि अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू काय सांगतात शिवाजी महाराजांविषयी? महालाचा पतन काय म्हणतात ते महाराजांविषयी? महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते बरोबर. महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते असे पंडित जवाहरलाल नेहरू शिवाजी महाराजांविषयी सांगतात. ते सांगतात की त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते. मानवी सद्गुणांचे ते प्रतीक होते. असे अनेक प्रकारचे शिवाजी महाराजांचे गुण अनेक लोकांनी सांगितले आहेत. आता बघा, हे दिसतंय? शिवाजी महाराजांची ही राज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे काम तेव्हा पण लोकांना प्रेरणादायी होतं आणि आज सुद्धा लोक शिवाजी महाराजांच्या कार्याची महती वाचत असतात, त्यांच्यापासून अनेक गुण घेत असतात आणि म्हणून शिवाजी महाराजांना थोर राष्ट्रपुरुष असं म्हटलं जातं. आता कळतंय धड्याचं नाव काय आहे? आपल्या आत्ताच्या धड्याचं आपल्या आदर्श राज्यकर्ता,
थोर राष्ट्रपुरुष त्यांना म्हणायचे, पण धड्याचं नाव जे आहे आदर्श राज्यकर्ता ते या सगळ्यातनं आपल्याला दिसून येतं. समजलंय? हा. आता परत एकदा धडा वाचा आणि जे व्हिडिओ तुम्हाला पाठवले आहेत ते पुन्हा पुन्हा बघा. ठीक आहे? हॅलो हॅलो. हा ठीक आहे.